नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक कविता काटे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण क्वालिटी अँड मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन या विषयाचे MCQ पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. आज आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते थोडे माहिती वजा प्रश्न असणार आहेत. या विषयाच्या युनिट नंबर 4 मधले जे काही घटक आहेत त्या घटकाशी निगडीत प्रश्न असणार आहेत. या व्हिडिओमध्ये जे काही स्कूल बोर्ड्स आहेत, शाळांचे वेगवेगळे प्रकार, त्यानंतर स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ डिफरंट काउन्सिल्स याविषयी मी माहिती सांगणार आहे. त्यानंतर स्कूल रेकॉर्ड टाईप अँड इट्स इम्पॉर्टन्स, शालेय अभिलेख किंवा शालेय दप्तर म्हणजे काय आणि यांचे प्रकार कुठले कुठले आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. संस्थांची माहिती. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन, याला काय म्हणतात? राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद असं याचं नाव आहे. तर ही जी काही परिषद आहे 1973 पासून शिक्षक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये या परिषदेला संवैधानिक दर्जा देण्यासाठी 1993 मध्ये एक अधिनियम जो काढण्यात आलेला आहे तो नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन ॲक्ट 1993 या नावाने ओळखला जातो. या परिषदेचं मुख्य कार्यालय जे ते दिल्ली येथे आहे हे कार्यालय. आणि या परिषदेने काही वेगवेगळी कार्यालय देखील प्रस्थापित केलेली आहेत. त्यामध्ये उत्तर क्षेत्रीय कार्यालय जयपूर, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय दक्षिण आणि पूर्व क्षेत्रीय कार्यालय आहेत. मग हे जे केंद्रीय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद जे आहे यामध्ये वेगवेगळे सदस्य देखील असतात. यांची जर आपण रचना पाहिली तर या रचनेमध्ये वेगवेगळे सदस्य असतात. याच्याविषयी माहिती देखील आपण पुढे पाहणार आहोत. पहा दिली इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नांच्या माध्यमातून त्यांची उत्तर देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT या दोन्ही वेगवेगळ्या संस्था आहेत. त्या वेगवेगळ्या संस्थांची वेगवेगळ्या स्तरावरती कार्य चालत असतात. आता आपण सध्या जी पाहतोय ती NCTE जी आहे ती NCTE यामध्ये ही जी परिषद आहे या परिषदेची जर आपण रचना पाहिली तर यामध्ये या समित्या असतात वेगवेगळ्या या रचनेमध्ये. तर सर्वसाधारण समिती जी असते जनरल बॉडी, यामध्ये या समितीचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय मानव संसाधन विकास खात्याचे मंत्री, चालक समितीमध्ये स्टेअरिंग कमिटीमध्ये या समितीचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषदेचे सदस्य हे सचिव असतात. त्यानंतर विद्यास्थायी समिती, अशा वेगवेगळ्या समित्या याच्यामध्ये आहेत. यामध्ये भारत सरकारद्वारा नियुक्त चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य सचिव, UGC चेअरमन, त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक आयोजन आणि प्रशासकचे निर्देशक, नियोजन आयोगाचे सल्लागार सदस्य, CBSEचे चेअरमन, केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, असे वेगवेगळे तिथे सदस्य हे असतात. ही जी परिषद आहे या परिषदेची कार्य जी आहेत ती नेमकी कार्य कोणती असतात? मग त्यामध्ये NCTEच्या कार्यामध्ये पहिले कार्य आहे शिक्षक प्रशिक्षण टीचर एज्युकेशन संबंधित जे काही वेगवेगळ्या घटक आहेत त्या घटकांचं सर्वेक्षण व अध्ययन करणे. शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रातील वेगवेगळे जे काही उपयुक्त कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांचे भारत सरकार, राज्य सरकार, त्यानंतर UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन यांच्याकडे शिफारस करणे. शिक्षकांची नियुक्ती, ट्युशन फी याबाबत गायडन्स करणे. स्वीकृत संस्थांसाठी मापदंड आणि मूल्यांकनाची पद्धती ठरविणे. शिक्षक विकास कार्यक्रमासाठी नवनवीन संस्थांची तिथे स्थापना करणे. त्यानंतर शिक्षण प्रशिक्षणाचे वेगवेगळे कोर्सेस आहेत त्या कोर्सेससाठी आशय निर्धारित करणे. शिक्षण प्रशिक्षण संस्थांच्या स्वीकृती मान्यता संबंधी नियम निर्धारित करणे. सेवांतर्गत शिक्षणाची मूल्यमापन पद्धती आणि सेवापूर्व शिक्षणाची देखील ती ठरवणे. अध्ययन साहित्य निर्मिती करणे. अशी वेगवेगळी जी काय आहेत कार्य आहेत यांची. आणि शिक्षण प्रशिक्षण मंडळ म्हणजेच काय NCTE याला दुसरा एक शब्द आहे शिक्षक प्रशिक्षण मंडळ किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद. यांचे उपक्रम जे आहेत त्या उपक्रमामध्ये कुठले कुठले उपक्रम या संस्थेमार्फत राबविले जातात? त्यामध्ये
B.एड स्तरावरील अभ्यासक्रमांची निर्मिती करणे, त्यानंतर अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करणे, सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांचे आयोजन, इन सर्व्हिस टीचर ट्रेनिंग आपण त्याला म्हणतो, चर्चासत्रे, कृतीसत्रे यांचे आयोजन करणे, राज्य शिक्षक प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या शिक्षक प्रशिक्षणाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी वार्षिक अधिवेशनांचे नियोजन करणे, त्यानंतर अभ्यासक्रमातील कार्यवाहीविषयी अडचणींचा तपास करून निकाल लावणे, अशा जे काही वेगवेगळे कार्य आहेत किंवा उपक्रम आहेत हे या संस्थेमार्फत चालतात. त्या संदर्भात काही प्रश्न आहेत पहा इथे. आणखी वेगवेगळ्या संस्था आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे आहे ती SCERT असं आपण त्याला म्हणतो. या SCERTमध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीने इथे राज्यस्तरावरील ही संस्था आहे आणि राज्यस्तरावर या संस्थेचं जे काही कामकाज आहे ते चाललेलं असतं. हे SCERT जे आहे त्या SCERTची महाराष्ट्र शासनाद्वारे 1963 साली पुणे येथे हे सुरू करण्यात आलं आणि या संस्थेचे जे प्रत्यक्ष कार्य आहे ते 1964 पासून त्याचं कार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे. ह्या संस्थेचं नामकरण 1984 मध्ये केलेलं आहे. पूर्वी याचं नाव राज्य शिक्षणशास्त्र संस्था असे होते आणि नंतर जे नामकरण केले ते तुमच्यासमोर आहे. SCERT असं त्याचं नामकरण करण्यात आलं. या SCERT या परिषदेची रचना जर आपण लक्षामध्ये घेतली तर राज्य पातळीवर शिक्षणाची संस्थानिहाय गुणवत्ता वाढविण्यावर भर देणारी ही एकमेव अशी संस्था आहे आणि या संस्थेच्या प्रमुखपदी संचालक असतात. त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी सहसंचालक आणि उपसंचालक हे नेमलेले असतात. SCERT या संस्थेची वेगवेगळी उद्दिष्टे ही तिथे सांगितलेली आहेत. मग त्यामध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील संस्था ज्या आहेत त्या संस्थांचे पर्यवेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची जी काही सुविधा आहे ती देण्याची सोय इथं करणे हे यांचं तिथे उद्दिष्ट आहे. त्यानंतर अध्यापक प्रशिक्षण ज्या काही संस्था आहेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या अध्यापकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षण देणे, संशोधनात्मक कार्य शिक्षकांनी करावे यासाठी त्यांना प्रेरित करणे, मुख्याध्यापक, मुख्य लिपिक या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापन आणि प्रशासनासंबंधी मार्गदर्शन करणे, D.एड अभ्यासक्रम निश्चित करणे आणि इतर काही प्रशिक्षणाशी निगडीत ज्या काही पदवी आणि पदविका आहेत यांच्याविषयी मार्गदर्शन करणे हे या परिषदेची उद्दिष्ट आहेत. जर कार्य म्हटले तर यांच्याशीच निगडीत ही कार्य आहेत. या परिषदेचं जी महत्त्वाची कार्य आहेत त्यामध्ये शिक्षक शिक्षण परिषदेच्या विस्तार सेवा कार्यात समन्वय साधणे, त्यानंतर शिक्षक शिक्षण संस्थांना विस्तार सेवा उपलब्ध करून देणे, शालेय शिक्षण, निरंतर शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण यामध्ये सुधारणा करणे, अशी जी काही वेगवेगळी कामं आहेत ती SCERTची असतात. SCERTमध्ये 1977 साली ही संस्थेची वेगवेगळी कामं त्यांनी निश्चित करून दिलेली आहेत आणि 1964पर्यंत या संस्थेमध्ये प्रशिक्षण, संशोधन, विस्तार सेवा व प्रकाशन हे विभागच होते. त्यानंतर 1985 साली संस्थेमध्ये 13 विभाग कार्यरत केले गेले. मगाशीच मी सांगितलं 1984ला संस्थेचं नामकरण केलं गेलं आणि 1985ला 13 विभाग त्याच्यामध्ये ॲड केले. मग त्यामध्ये वेगवेगळे ते 13 विभाग आहेत ते तिथं त्याच्यामध्ये समाविष्ट त्यांचा केला गेला. यामध्ये प्रशिक्षण विभाग, विस्तार सेवा विभाग, त्यानंतर निबंध वाचन विस्तार सेवा विभागाच्या अंतर्गत वेगवेगळी कार्यरत असणारी निबंध स्पर्धा असतील, त्यानंतर आदिवासी बोलीभाषा संशोधन विभाग, मूल्यमापन विभाग, अध्यापकांचं प्रशिक्षण, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण, प्रकाशन, पत्राद्वारा प्रशिक्षण, अभ्यासक्रम विकसन, प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी, बालशिक्षण आणि लोकसंख्या शिक्षण असे एकूण वेगवेगळे विभाग तिथे कार्यरत केले गेले. त्यानंतर आपण आता पाहूयात की इथे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर वाचूयात आपण आता. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? NCERT असं आपण त्याला म्हणतो. त्याची स्थापना आहे ती 1 सप्टेंबर 1961 रोजी NCERTची स्थापना इथे करण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संरचनेत किती सदस्य असतात? यामध्ये 5 सदस्य. यांचं उत्तर काय दिले? भारत सरकारचा शिक्षण सल्लागार दिल्ली, त्यानंतर विद्यापीठाचे कुलपती, UGCचे चेअरमन, त्यानंतर राज्याचे एक प्रतिनिधी आणि भारत सरकारच्या द्वारा
नियुक्त जे काही 12 सदस्य असतात ते 12 सदस्य कोणते होते ते आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. ते 12 सदस्य जे आहेत अशा प्रकारे सर्व सदस्य हे NCERTच्या रचनेमध्ये असतात. प्रश्न तिसरा भाग आहे, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची उद्दिष्टे कोणकोणती आहेत? पहा यांची उद्दिष्टे कोणकोणती आहेत. अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे, वारंवार अभ्यासक्रम बदलावा लागतो वेगवेगळ्या संशोधनानुसार. सेवापूर्व आणि सेवांतर्गत प्रशिक्षणाची सोय करणे, शालेय शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या बाबतीत सरकारला सल्ला देणे. त्यानंतर जे आहे शिक्षणविषयक नवप्रवाह यांचा शिक्षक प्रशिक्षकांना टीचर एज्युकेटर्सला परिचय करून देणे, शैक्षणिक संशोधनाला उत्तेजन देणे, सुधारित शैक्षणिक तंत्रे पद्धती व शैक्षणिक संशोधनाच्या निष्कर्षाचे प्रसारण करणे. ही जी काही वेगवेगळी उद्दिष्टे आहेत त्याच्या व्यतिरिक्त देखील आणखी त्यांची उद्दिष्टे इथे सांगितलेली आहेत. त्यानंतर पहा आणखी प्रश्न पहा, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे कामकाज कोणकोणत्या प्रमुख घटक संस्थांमार्फत चालते? आता एकूण 6 प्रमुख घटक संस्था आहेत, त्यांच्यामार्फत हे NCERTचं काम चालत असते. त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्था नवी दिल्ली, त्यानंतर केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था CIET नवी दिल्ली, 4 क्षेत्रीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय, रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन RCE अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर आणि म्हैसूर. प्रश्न 5वा पहा, UGC विद्यापीठ अनुदान आयोग स्थापना केव्हा करण्यात आली? ती भारत सरकारच्या द्वारा 1948मध्ये जो विद्यापीठ आयोग आला त्याला आपण डॉक्टर राधाकृष्णन आयोग असं देखील म्हणतो, यांनी केलेल्या शिफारशीनुसार 1953मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली. 6वा प्रश्न पहा, NCT राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना कधी झाली? 1973मध्ये झाली. आपण मागाशी चर्चा केली याची. 1973मध्ये याची स्थापना करण्यात आली. आता हे जे प्रश्न आहेत ते थोडेसे शालेय रेकॉर्ड्स, शालेय दप्तर जे आहे, शालेय अभिलेख आपण त्याला म्हणतो, त्या शालेय अभिलेखाशी संबंधित हे प्रश्न आहेत. पहा शालेय अभिलेख जे आहेत ते 5 प्रकारचे अभिलेख इथे सांगितलेले आहेत. त्या 5 प्रकारांमधलं आणि एक प्रकार जो आहे साधन संबंधित अभिलेख जे आहेत, त्या साधन संबंधित अभिलेखामध्ये कोणकोणत्या रजिस्टरचा समावेश होतो? त्यामध्ये एकूण 8 प्रकारच्या रजिस्टरचा इथे समावेश होतो आहे. मग त्यामध्ये कोणकोणते रजिस्टर्स आहेत ते शालेय अभिलेखामध्ये बघा, साधन संबंधित रजिस्टरमध्ये विद्यालय संपत्ती रजिस्टर, वसतिगृह संपत्ती रजिस्टर, ग्रंथालय संपत्ती रजिस्टर, पुस्तक अभिवृत्ती रजिस्टर, पुस्तकालय वितरण रजिस्टर, त्यानंतर विविध विभागांशी संबंधित साधनांचे रजिस्टर, स्टेशनरी विकास नोंदवही. आता याची जी नावं आहेत, काही काही पुस्तकांमध्ये या रजिस्टर्सची नावं जी आहेत ती वेगवेगळी दिलेली आहेत. आता विद्यालय संपत्ती रजिस्टरला आपण काय म्हणतो? स्टॉक रजिस्टर म्हणतो इंग्रजीमध्ये. हे स्टॉक रजिस्टर आहे. त्यानंतर वसतिगृह संपत्ती हॉस्टेल स्टॉक, पुस्तकालय संपत्ती किंवा ग्रंथालय संपत्ती आपण त्याला म्हणतो, लायब्ररी स्टॉक, पुस्तकालय अनुसूची कॅटलॉग आपण त्याला म्हणतो, लायब्ररीमध्ये असतात ते कॅटलॉग, पुस्तक अभिवृत्ती ॲक्सेशन रजिस्टर, पुस्तकालय निकासन बुक इश्यू रजिस्टर किंवा पुस्तकालय वितरण आपण त्याला म्हणतो, विविध विभागांशी संबंधित साधनांचे रजिस्टर आणि स्टेशनरी इश्यू रजिस्टर, स्टेशनरी निकासन रजिस्टर. थोडेसे मराठीतले जे काही शब्द आहेत ते थोडेसे ऐकायला वेगळे वाटतात, त्याच्यामुळे हे पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ तुम्ही ऐका जेणेकरून तुम्हाला ते शब्द व्यवस्थितरित्या लक्षामध्ये येतील. प्रश्न 13वा पहा, पत्रव्यवहार संबंधी रजिस्टर यामध्ये किती प्रकारच्या रजिस्टरचा समावेश होतो? यामध्ये एकूण 5 प्रकारच्या रजिस्टरचा इथे समावेश हा होत असतो. मग त्यामध्ये पहा तुम्ही आवक जावक रजिस्टर आहे, पत्र मिळणे आणि पाठविणे या संबंधीचे रजिस्टर फ्रॉम अँड टू रजिस्टर आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आहे सेवक संबंधी नोंदवही, प्यून बुक किंवा चपराशी पुस्तिका आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आहे शिक्षण विभागीय आदेशपत्रक नोंदवही, हे जे आहे त्याला आपण म्हणतो फाईल ऑफ डिपार्टमेंटल ऑर्डर अँड सर्क्युलर्स, बोर्ड परीक्षा नोंदवही बोर्ड परीक्षा फाईल ऑफ बोर्ड एक्झामिनेशन, रजेविषयी नोंदपत्रिका, याला एक वेगळा शब्द आहे अध्यापक आकस्मिक अवकाश रजिस्टर, कॅज्युअल लीव CL रजिस्टर आपण असं त्याला म्हणतो.
मगाशीच्या याच्यातला एक प्रश्न राहून गेला बघा, 6वा आहे. NCTE राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना. पुन्हा तोच प्रश्न आहे. NCTE राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदमध्ये कार्य कोणकोणती आहेत? त्यामध्ये वेगवेगळ्या बाबींचे सर्वेक्षण व अध्ययन करणे आणि देशामध्ये शिक्षक प्रशिक्षण विकास नियंत्रण व समन्वय करणे याची कार्य आहेत. त्यानंतर प्रश्न 8वा बघा आता आपला काय आहे. शालेय दप्तराचे अभिलेख किती आहेत? 5 अभिलेख आहेत. त्यानंतर प्रश्न 9वा पहा, इथे काय दिलेला आहे. सामान्य प्रकारचे जे काही रजिस्टर्स किंवा रेकॉर्ड्स आहेत, त्या सामान्य प्रकारच्या रजिस्टर्स किंवा रेकॉर्ड्समध्ये कोणकोणत्या रेकॉर्डचा तिथे समावेश हा होत असतो? आता पहा, इथे दिलेली पहा, शालेय रेकॉर्ड 10 प्रकारचे रेकॉर्ड याच्यामध्ये असते. शालेय रेकॉर्ड किंवा विद्यालय रेकॉर्ड आपण त्याला असं म्हणतो. स्कूल रेकॉर्ड, स्कूल कॅलेंडर. त्यानंतर स्कूल कॅलेंडर म्हणजेच काय, वर्षाच्या शाळेच्या सुरुवातीलाच तेच कॅलेंडर तयार केलेलं असतं, त्याला स्कूल कॅलेंडर असं म्हणतात. दुसरं आहे लॉगबुक. यामध्ये वेगवेगळ्या घटनांची नोंद लिहून ठेवलेली असते. शाळेच्या इतिहासासाठी माहिती प्रदान इथे केली जाते. विशेष घटना, नवीन पाठ्यपुस्तक, कोर्सची प्रस्तावना. थोडक्यात ही शाळेची एक डायरी आहे. लॉगबुक म्हणजे शाळेची एक डायरी आहे. तिसरं आहे सेवा पुस्तिका, सर्व्हिस रजिस्टर आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये सर्व्हिस रजिस्टरमध्ये वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही नोंदी आहेत तिथं नोंदी ह्या केलेल्या असतात. शाळेतले अधिकारी, शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांची सेवा, त्यांच्या नियुक्तीची तारीख, वेतनाची वाढ, दंड, उन्नती किंवा अवनती अशा स्थानांतरणासंबंधी याच्यामध्ये माहिती असते. प्रवेश नोंदवही, ॲडमिशन रजिस्टर, दर्शक विवरण पुस्तिका, व्हिजिटर्स बुक. त्याच्यामध्ये व्हिजिटर्स बुकमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या लोकांनी तिथे भेटी दिल्या आहेत अशा संबंधी ते दर्शक विवरण पुस्तिका ही असते. त्यानंतर जे आहे ते आहे इमारत संबंधी कर्जाचे रजिस्टर, आपण त्याला म्हणतो की रजिस्टर ऑफ हाऊस लोन. त्यानंतर आहे मेमो बुक, शोकाज पत्र किंवा मेमो बुक. त्यानंतर रजेच्या नोंदीची पुस्तिका, लीव रजिस्टर. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाशी संबंधित पुस्तिका, ऑर्डर्स अँड सर्क्युलर्स ऑफ द एज्युकेशनल अथॉरिटी. आणि अभ्यासपूरक कार्यक्रमांची नोंद, रजिस्टर ऑफ को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. हे सगळं जनरल रजिस्टरमध्ये इथे येत असतं. प्रश्न 10वा पहा, वित्तीय प्रकारच्या म्हणजेच आर्थिक बाबीसंबंधी रजिस्टरमध्ये कुठल्या कुठल्या रजिस्टरचा समावेश होतो? 10 इथं रजिस्टरचा समावेश होतो आहे. किरकोळ खर्च नोंदवही, कॉन्टिंजन्सी रजिस्टर. त्यानंतर कॉन्टिंजन्सी ऑर्डर बुक. त्यानंतर फी वसुली नोंदवही, ही एक नोंदवहीचा प्रकार आहे. त्यानंतर आहे बिल रजिस्टर. बिल रजिस्टर किंवा आपण त्याला म्हणतो बिल रजिस्टरला दुसरा एक शब्द आहे याच्यामध्ये. त्यानंतर आहे शुल्क संग्रह रजिस्टर, शुल्क संग्रह रजिस्टर. त्यानंतर आहे अनुदान नोंदवही, डोनेशन रजिस्टर. कॅश बुक, शिष्यवृत्ती नोंदवही, स्कॉलरशिप रजिस्टर. प्रॉव्हिडंट फंड, भविष्य निर्वाह निधी, PF फंड रजिस्टर. सॅलरी रजिस्टर, पगारपत्रक. आणि जनरल लेजर, वर्गीकृत महिनेवारी जमा झालेली माहिती नोंदवही म्हणजेच जनरल लेजर. त्यानंतर प्रश्न 11 पहा, शैक्षणिक प्रकारचे रजिस्टर. यामध्ये किती रजिस्टरचा समावेश होतो? पुन्हा इथे 10 रजिस्टरची नावे दिलेली आहेत. सगळं शैक्षणिक माहिती याच्यामध्ये असणार आहे. शिक्षक उपस्थिती रजिस्टर, टीचर्स अटेंडन्स रजिस्टर. विद्यार्थी उपस्थिती, स्टुडंट्स अटेंडन्स रजिस्टर. वेळापत्रकाची नोंद, फाईल फॉर टाईम टेबल. त्यानंतर विद्यार्थी प्रगती पुस्तक, प्रोग्रेस रेकॉर्ड ऑफ स्टुडंट्स. शारीरिक दंडसंबंधी पुस्तिका, कॉर्पोरल पनिशमेंट रजिस्टर. स्थानांतरण सर्टिफिकेट, TC ट्रान्सफर सर्टिफिकेट बुक. ट्यूशन रजिस्टर नोंदवही. शिक्षक डायरी, टीचर्स डायरी बुक. आंतरिक परीक्षा गुणांक रजिस्टर, मार्क्स मेमो रजिस्टर. संचयी अभिलेख, पत्र नोंदपत्रक. क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड्स जे आहे हे सगळं शैक्षणिक प्रकारचे रेकॉर्ड्स इथे असणार आहे. हे आपण 11 प्रश्नांची इथे माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ HSC आणि SSC यांचे जे वेगळे कार्यालय ते पुणे येथे आहेत. त्यानंतर विभागीय कार्यालय नागपूर, औरंगाबाद इतर ठिकाणी आहेत. आणि नंतर ICTचा सुद्धा तुम्हाला इथं अभ्यास करणं गरजेचं आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जे आहे त्यामध्ये ICTचा अर्थ, ICTची वेगवेगळी साधने आणि त्यानंतर ICTची काही उद्दिष्ट आहेत, ICT अध्यापनाची जी काही उद्दिष्ट आहेत
ती इथं पाहणं आवश्यक आहे. ICT म्हणजेच काय? माहिती संप्रेषण, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान जे आहे, त्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाशी जे काही निगडित इथे माहिती आहे ती इथं असणं तुम्हाला आवश्यक आहे. त्या ICTमध्ये त्याचा अर्थ काय आहे? संगणकाच्या सहाय्याने आपण जे काही विद्यार्थ्यांना माहिती देणार आहोत, मग ती अध्यापनाशी निगडीत असेल. मग ही ICT ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. 2005-06 पासून राष्ट्रीय पातळीवर ही राबवली गेलेली आहे. यामध्ये मोबाईल, संगणक, लॅपटॉप, नोटबुक, रेडिओ, केबल, TV, इलेक्ट्रॉनिक साधनं जे आहेत त्यांच्या सहाय्याने आपण माहिती इथं मिळवत असतो. इंटरनेट, उपग्रह संप्रेषण, रेडिओ, लोकल, LAN, लोकल एरिया नेटवर्क, WAN, वाईड एरिया नेटवर्क आणि सिम्युलेशन पद्धती यांचा वापर करून इथे माहिती आपण गोळा करतो आणि त्या माहितीच्या सहाय्याने अध्ययन करत असतो. ICT साधने कोणकोणती आहेत त्याच्यामध्ये मग संगणकाशी निगडीत साधने आहेत. इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस. इनपुटमध्ये कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, बारकोड रीडर, टच स्क्रीन, त्यानंतर डिजिटल कॅमेरा. आउटपुटमध्ये आपण प्रिंटर, मॉनिटर, जे बाहेर संगणकाद्वारे प्राप्त माहितीची प्रिंट घेऊ शकतो आपण. मॉनिटर म्हणजेच काय? पडद्यावर माहिती आपल्याला दिसते आहे. आउटपुट स्पीकर, ध्वनीच्या किंवा आवाजाच्या स्वरूपामध्ये संगणकाकडून आपल्याला माहिती ऐकण्यासाठी मिळते, ते स्पीकरचा उपयोग होतो. मेमरी डिव्हाइस, संगणक त्याच्या कक्षामध्ये ही माहिती साठवतो, त्याला मेमरी डिव्हाइस म्हणजेच हार्ड डिस्क, मॅग्नेटिक टेप, फ्लॉपी डिस्क, USB डेटा. त्यानंतर मायक्रो साधनं असतात वेगवेगळी, लॅपटॉप, टॅबलेट, PC. ही साधनांचा वापर करून तिथं आपण वेगवेगळी लहानात लहान साधनं जी आहेत त्यांचा वापर आपण अध्यापनासाठी करू शकतो. रेडिओ, TV यांचा देखील वापर आपण करू शकतो. ही ICTच्या संदर्भातील वेगवेगळी साधने आहेत. याची उद्दिष्ट देखील वेगवेगळी आहेत की माहिती संप्रेषण तंत्रज्ञानातील माहिती प्राप्त करून तंत्रज्ञानातील कौशल्य विकसित करण्यासाठी ही ICT आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सामाजिक, आर्थिक, भौगोलिक ज्ञान प्राप्तीमध्ये या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेण्यासाठी देखील ICTची गरज आहे. केंद्रीय शाळा, नवोदय विद्यालय, स्मार्ट स्कूल्स यामध्ये ICTची योजना उपयुक्त ठरणार आहे. अशा प्रकारे ICT जे आहे ते ICT खूप महत्त्वाचा घटक इथे सांगितले आहे. या ICTमध्ये देखील वेगवेगळे केंद्रीय शिक्षण संस्था असेल CIET किंवा राज्य स्तरावरील शिक्षण संस्था असेल SIET, प्रादेशिक शिक्षण संस्था असेल RIE, अशा वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत शिक्षणाचा विकास करणारी जी काही यंत्रणा आहे या सर्व संस्थांमध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे कार्य हे चांगल्या प्रकारे चालते. स्मार्ट स्कूल किंवा आदर्श शाळांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ICT ही काम करत असते. शिक्षकासंबंधी पुरस्कार योजना समिती असेल. अशा पद्धतीने माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाने शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचा देखील एक वेगळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर एक गट तयार केलेला आहे. या पद्धतीने ICTची जी आहे ती योजना ही राबवलेली असते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.